प्रथम इथं जमलेल्या सर्व प्रिंट मीडिया, इलेक्ट्रिकल मीडिया, सर्व पत्रकारांना माझा नमस्कार आणि मनापासून आभार. विषयावर आपण घेत आहोत. असं म्हटलं जातं की कुठल्याही कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. तसंच माग 8-10 दिवसापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये प्रवीण गायकवाड जे संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर शाईफेक का करण्यात आली. खऱ्या अर्थाने पाहिलं तर छत्रपती संभाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे आणि असं असताना संभाजी ब्रिगेड ही संघटना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा वारंवार एकेरी उल्लेख करत आहे. असं नाही की आज आपण त्यांना कळवलं उद्या लगेच शाईफेक केली. आपण जवळजवळ 1.5 वर्षापासून त्यांच्या संग पत्रव्यवहार असेल, फोनवर संभाषण असेल, अशा प्रकारे आपण त्यांच्याशी संपर्कात आहोत आणि त्यांना वारंवार विनंती केली की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा जो एकेरी उल्लेख होतोय तो तुम्ही थांबवला पाहिजे. तुम्ही छत्रपती संभाजी ब्रिगेड या नावापुढे पुढे छत्रपती संभाजी ब्रिगेड लावलं पाहिजे. जर तुम्हाला काही तांत्रिक अडचणी असतील, जर तुम्हाला असं करायला काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्ही संभाजी राजे ब्रिगेड केलं पाहिजे किंवा संभाजी महाराज ब्रिगेड केलं पाहिजे. या विषयावर माझं त्यांच्या संग बोलणं झालेलं स्वतः प्रवीण गायकवाड यांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि या निषेध नोंदवण्यासाठी शिवधर्म फाउंडेशननं राज्यभर सर्व तहसील कचेरींसमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं. त्याचे देखील निवेदन मी आणलेले आहेत. त्याच्यानंतरनं 36 जिल्ह्यामध्ये 36 मोर्चे घेतला आम्ही. म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातलं 5 जिल्हे पूर्ण झालं. पावसाळी अधिवेशन जे मागच्या आठवड्यात संपलं, त्या पावसाळी अधिवेशनामध्ये आपल्या राजांना न्याय भेटावा, आपल्या राजांचा अवमान होणे यासाठी मावळ्यांच्या वेशामध्ये आम्ही विधान भवनासमोर आंदोलन केलं आणि सरकारला ही गोष्ट लक्षात आणून दिली. खऱ्या अर्थाने पाहिलं तर महाराष्ट्रासाठी ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे. आपला केंद्राचा एक कायदा आहे, द नेम्स अँड इम्ब्लेम्स ऍक्ट 1950. हा कायदा मी इथे घेऊन आलेलो आहे. कायद्याचे काही PDF साईड मी आपल्याला देतो. पण ह्या कायद्याचा नियम असा आहे की ह्या ऍक्ट 1950 मध्ये ज्या ज्या महापुरुषांचे नावे किंवा एखाद्या ह्याचं सिम्बॉल असेल, जसं की आपण पोलिसांचं सिम्बॉल घेऊ, सदरक्षण आहे, खलविग्रहण आहे, हे सिम्बॉल याच्यात असल्यामुळे जनरल कोणी वापरू शकत नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य की या कायद्याचा रूलच असा आहे की ज्या बी महापुरुषांचं नाव असेल, ज्या बी चिन्हाचं ह्याच्यात समाविष्ट असेल तर ते कुठलाही जनरल म्हणजे तुम्ही संघटना, संस्था, प्रायव्हेट व्यवसाय अशा कुठल्याही ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकत नाही. आम्ही गेले 3 वर्ष झालं, म्हणजे 2022 पासून आम्ही सरकार संघ या विषयावर पत्रव्यवहार करत आहोत. तुम्हाला मी सगळे देतो मटेरियल. अगदी पुण्यामध्ये आम्ही याची जनजागृती यात्रा काढली. आम्ही इंदापूरपासून मंत्रालयापर्यंत, ज्यावेळेस माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, इंदापूर तो मंत्रालय अशी पदयात्राही केलेली आहे. या संदर्भात आम्ही आझाद मैदानावर 3 दिवस आमरण उपोषण केलेलं आहे. त्यावेळेस आदरणीय शिंदे साहेबांनी आम्हाला शब्द दिलता की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव महापुरुषाच्या यादीत येण्यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवेल. म्हणजे की अशा संघटनेला जी नाव आहेत, संभाजी ब्रिगेड किंवा अदर हॉटेल, लॉज, पांटपरी, याला जी नावं असतात ते ऑटोमॅटिक निघून जातील आणि आपल्या महापुरुषांचा अवमान होण्यापासून थांबल. म्हणजे आम्ही फक्त एकच छत्रपती संभाजी महाराजांचं नाव घेतलं का, तर नाही. आपल्या महापुरुषांनी आपल्या समाजासाठी कधीही स्पेसिफिक एका समाजासाठी काम केलेलं नाहीये. सर्व महापुरुषांनी मानवतेसाठी काम केलं आणि त्याच दृष्टिकोनाला समोर ठेवून शिवधर्म फाउंडेशन ही भावी वाटचाल करते. त्याच्यामुळे आम्ही छत्रपती संभाजी महाराज असतील, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर असतील, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे असतील, आद्यक्रांतिगुरू लवजी वस्ताद साळवे असतील, आद्यक्रांतीवीर उमाजीराजे नाईक असतील, या सर्व महापुरुषांची नावे महापुरुषांच्या यादीत यावी आणि त्यांचा असा कोण प्रायव्हेट व्यवसायासाठी, जंगम मालमत्तेसाठी जर कोणी त्याचा वापर करत असेल तो थांबावा. यासाठी आम्ही इंदापूर तो मंत्रालय पदयात्रा काढली, आझाद मैदानावर आमरण उपोषणही केलं.
आणि संभाजी याच दरम्यान आम्ही संभाजी ब्रिगेड संघटना आणि पक्ष यांच्याशी पत्रव्यवहारही केला की तुम्ही ते नाव बदललं पाहिजे. त्यावेळेस प्रवीण गायकवाड यांनी स्वतः मला सांगितलेलं आहे, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, की त्यांनी सांगितलं की छत्रपती नाव लावायला आपल्याला अडचण आहे दीपक. मग मी त्यावेळेस सांगितलंय की दादा, जर छत्रपती नाव लावायला अडचण असेल तर तुम्ही त्या नावापुढं संभाजी राजे ब्रिगेड केलं पाहिजे किंवा संभाजी महाराज ब्रिगेड केलं पाहिजे. पण नुसतं संभाजी ब्रिगेड म्हणलं तर ते एकेरी उल्लेख होते ना, अपमानजनक आहे. आज ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांमुळे धर्म अबाधित राहिला, आज तुम्ही आम्ही ताकमानानं जगतोय ती छत्रपती संभाजी महाराजांमुळे. अगदी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती संभाजी महाराजांना आपल्या गुरु म्हणून त्यांच्या पुस्तकात संबोधित केलेला आहे. अशा महापुरुषाचं नाव तुम्ही एकीने उल्लेख करताय, तुम्हाला शरम वाटली पाहिजे. आणि एवढं करून ज्या वेळेस राज्यभर हे आंदोलन चालू आहे, राज्यभर या गोष्टीचे निषेध व्यक्त करतायत, त्यावेळेस ज्यावेळेस विधान भवनाला आंदोलन झालं त्यावेळेस संभाजी ब्रिगेडचा त्यांनी मीडियाला बाईट दिली की आम्हाला कुणीही दवचू नये आणि आम्हाला कुणीही शांतपणा शिकवायचा प्रयत्न करू नये. शांतपणा? अहो, तुम्हाला शांतपणा शिकवाय आमच्याकडे तरी वेळ कुठं आहे? अपमान होत असेल तर तुम्हाला आम्ही प्रेमाने बी आणि काळ फासून बी शांतपणा शिकवू शकतो. खऱ्या अर्थाने बघितलं तर आपल्याला काळ फासायची वेळ का आली? असं म्हटलं जातं, समाजात असं म्हटलं जातं की झोपलेल्याला उठवू शकतो पण झोपीचं सोंग घेतलेला उठवू शकत नाही. मग त्याला उठवण्याचा एकच उपाय की त्याला आपल्याला एक चिमकुरा काढायला लागतो. मग प्रवीण गायकवाडला काढलेला हा संविधानिक चिमकुरा आहे. खरं बघितलं तर जसं भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी क्रांतीची सुरुवात केली आणि त्या दरम्यान त्यांनी असेंब्लीमध्ये बॉम्ब ब्लास्ट केला, पण बॉम्ब ब्लास्ट करताना त्यांनी या गोष्टीची खास करून काळजी घेतली की तिथे कुणाची जीवितहानी होणार नाही, तिथे कुणालाही लागणार नाही, म्हणजे मेजर इंजुरी होणार नाही, या गोष्टीची काळजी घेतली. तर अशीच काळजी आपण प्रवीण गायकवाडला शाई फेक करताना घेतली. आता शाई फेक करणं हा योग्य आहे का? अजिबात योग्य नाही. आणि मी या मताशी सहमत आहे की नाही केली पाहिजे शाई फेक. पण काय करणार, आपल्या राजाचा एवढा मोठा अपमान होतोय आणि तो आम्ही गप बसून शेंडा असल्यासारखं सहन करू शकत नाही. भले परिणाम जो बी हो, मग आम्ही तो निर्णय घेतला आणि त्यांच्यावर शाई फेक केली. पण खऱ्या अर्थाने बघितलं तर त्यांच्यावर शाई फेक झाली. ही शाई फेकची प्रथा कुणी पाडली? महाराष्ट्रामध्ये संघटनात्मक दहशतवाद ह्या शाई फेकच्या माध्यमातून असेल, काळ फासायचं, हल्ला करायचा, त्याला निषेधाचं नाव द्यायचं, ही प्रथा कुणी आणली? संभाजी ब्रिगेडने आणली. असंविधानिक पद्धतीला संविधानिक नाव द्यायचं दुष्कर्म कुणी केलं? संभाजी ब्रिगेडने केलं. हे बघा, मी भगवान श्री हरी विष्णूचा भक्त आहे, भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे, आणि गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे की अधर्म को रोकने के लिए किया गया अधर्म नहीं धर्म कहलाता है. त्याच्यामुळे जरी असंविधानिक पद्धतीनं प्रवीण गायकवाड यांच्यावर शाई फेक झाली असेल तरी ती कुठल्या तरी चांगल्या हेतूसाठी झालेली आहे. त्यांनी पुढे जाऊन त्या संघटनेचं नाव बदलावं आणि त्यांचं कान उघडावं, त्यांची झोप उघडावी या उद्देशाने. आता संभाजी ब्रिगेडनं हा शाई फेक झाली की लय गवगवा केला की आमच्या बिहाड हल्ला झाला. पण खऱ्या अर्थानं प्रवीण गायकवाड असेल किंवा त्यांचे ते चेले चपाते असतील, त्यांनी मीडियाशी बोलताना कधी एक गोष्ट सांगितली का की आमच्यावर जी शाई फेक झाली त्याचं प्रमुख कारण असं आहे की आमच्या संघटनेला जे नाव आहे ते संभाजी हे याची उल्लेख आहे, त्याच्यामुळे शाई फेक झाली. त्यांनी कारण काय लावलं की आमच्यावर शाई फेक झाली, बिहाड हल्ला झाला, जसं ज्या सामाजिक सेवकांची हत्या झाली तशीच माझी हत्या घडवण्याचा प्लॅनिंग होता, हा भाजपचा कट आहे, तो अमुक आहे, तो तमुक आहे. पण त्यांनी ही गोष्ट कधी सांगितली नाही मीडियाला की शाई फेक का झाली, तर ती शाई फेक आमच्या संघटनेच्या नावामध्ये संभाजी महाराजांचा एकीने उल्लेख आहे म्हणून झाली. खऱ्या अर्थाने बघितलं तर एवढं होऊन त्यांनी असं स्टेटमेंट दिलं नाही की देर आहे दुरुस्त आहे, म्हणजे ते म्हणतात ना नेव्हर देन बेटर लेट, कधीच नाही पेक्षा उशीर बरा, असं त्यांनी एक्सेप्ट करायच्या ऐवजी त्यांनी मीडियाला सांगितलं की आम्ही आता नावच बदलणार नाही, आम्ही ह्या संभाजी नावामधला काना मात्र देखील बदल करणार नाही. म्हणजे किती हा उर्मटपणा,
मग ही संविधान आहे का? ज्या वेळेस तुम्ही आता सर्वांना सांगता तुमच्यावर शाईफेक झाली, त्यावेळेस तुम्ही सर्वांना सांगता की आमच्यावर झालेली शाईफेक ही संविधानाची हत्या आहे, संविधान मोडून काढलं, समता बंधुता एकता धोक्यात आलेली आहे, आमच्यावर झालेली शाईफेक ही मराठ्यांवर झालेली शाईफेक आहे. मला प्रवीण गायकवाडला विचारायचंय की तुम्ही काही वर्षापूर्वी शिवधर्म नावाचा एक धर्म स्थापन केला आणि त्या धर्मात तुम्ही सर्व ब्रिगेडी विलीन झाला, मग तुम्ही मराठी कुठं राहिला? याचा अर्थ तुम्ही तुमच्या वैयक्तिक फायद्यासाठी मराठ्यांच्या नावाचा उपयोग करत आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर हिंदू धर्म ज्याच्यामध्ये 12 बलुते 11 पगड जाती सर्वच येतात, यांचं म्हणणं आहे की आमच्यावर झालेला हल्ला हा बहुजनांवर झालेला हल्ला आहे. संभाजी ब्रिगेड म्हणजे बहुजन नव्हे, संभाजी ब्रिगेड म्हणजे बहुजन नव्हे, कारण बहुजन समाज हा छत्रपती शिवरायांच्या काळापासून हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आणि स्वराज्याच्या रक्षणासाठी अग्रेसर आहे. अगदी रक्त देखील सांडलेलं आहे आणि आता देखील मनाने आणि रक्ताने बहुजन हा हिंदूंसाठी आहे. असं असताना ही संभाजी ब्रिगेड फक्त त्यांच्या फायद्यासाठी आणि जहादाच्या रक्षणासाठी आपल्या हिंदू धर्मातल्या लोकांना तिकडे डायव्हर्ट करून त्यांची पाठराखण करायचं काम करत आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर संभाजी ब्रिगेडनं जसं बहुजन समाज हा हिंदू धर्मातील देवी देवता आणि परंपरांना रूढींना सणवारांना मानणारा समाज आहे, आणि संभाजी ब्रिगेडनं म्हणजे सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत हिंदू धर्माच्या देवी देवतांचा अपमान करायचंच काम केलेलं आहे आणि त्यातून करोडो बहुजनांची मनं दुखावली. मग सांगा, करोडो बहुजनांची मनं दुखावणारा संभाजी ब्रिगेड हा बहुजन हितधारक कसा? हा माझा सवाल आहे प्रवीण गायकवाड. आणि त्यांनी त्यात सांगितलं की दीपक काटे हा भाजपचा माणूस आहे आणि भाजपनं हा हल्ला घडवून आणला. तर आपण सर्व म्हणजे मल्टी टॅलेंटेड पर्सन आहात, आपण सर्व विचार करा की 2020 साली 19 साली शिवधर्म फाउंडेशनची स्थापना झाली. 2020 साली संभाजी बिडी नावाची एक बिडी होती ज्याच्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा फोटो आणि संभाजी महाराजांचा फोटो आणि नाव होतं संभाजी असं. त्यांच्या विरोधात आंदोलन करून पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी आमरण उपोषणाला बसून 6 दिवसांनी यश आलं आणि साबळेन वाघेरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की आम्ही शिवप्रेमींच्या मागणीला मान्यता देतोय आणि आम्ही नाव बदलायची प्रोसेस सुरू करतोय, फक्त आम्हाला कायदेशीर टाइम भेटावा. ओके, म्हणजे आमचं महाराजांविषयीचं तेव्हापासून आंदोलन सुरू आहे. आणि आलं की छत्रपती संभाजी महाराजांचं नाव हॉटेल, लॉज, पांटपरी, बिअर बार अशा ठिकाणी का असतंय, तर या ऍक्ट मध्ये म्हणजे ऍक्ट 1950 द नेम्स अँड इम्ब्लेम्स या ऍक्ट मध्ये नाहीये. आणि त्यावेळेस आम्हाला कळलं, जेव्हा ही काढलं, ज्यावेळेस वकिलांशी चर्चा केली त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की ज्यांनी कायदा लिहिला त्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बी नाव नाही आणि अशा महाराष्ट्रातल्या सर्वच महापुरुषांची नावं नाहीत, एक गिनीचुनी नावं आहेत. आणि मग आम्ही ठरवलं की आपल्याला हा लढा रस्त्यावरही आणि संविधानिक ही दोन पद्धतीने लढा लागणार आहे. तर आपणास मी सांगू इच्छितो, मी पुढे मांडल्यात की ज्या हॉटेल, लॉज, पांटपरी, बिअर बारला महापुरुषांची नाव आहेत, जसं की काही बारला शंभूराजे बार असं नाव आहे, मग आम्ही तिथले फोटो काढले, ते लोकेशन, तो तालुका, तो जिल्हा, काही पांटपऱ्यांना अहिल्या पान शॉप आहे, तर मग तिथलं ते लोकेशन ही सर्व जिथं जिथं असे नाव आहेत त्याचे एक 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 2-2 सॅम्पल घेतले आणि आम्ही हायकोर्टला PIL दाखल केली की हा जो महापुरुषांच्या नावाचा होत असणारा दुरुपयोग हा थांबला पाहिजे. बरं, नुसत्याच आपण संविधानिक लढ्यावर थांबलो का, तर आपण सरकारचं लक्ष केंद्रित करून त्यांना हे करण्यासाठी की बघा हे ते पॉम्पलेट आहे जे आपण इंदापूरचं मंत्रालय पदयात्रा काढली होती त्याचं, आणि त्याच्यात काय काय अटी आहेत, कुठल्या महापुरुषांची नावे महापुरुषांच्या यादीमध्ये घेण्यात यावी, आणि आपण त्यासाठी आमरण उपोषण 3 दिवसाचं आझाद मैदानावर केलेलं आहे. म्हणजे
सचिन पाटील यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला. त्यांचं डोक्यापासून अगदी पायाच्या नखापर्यंत रक्त वाहत होतं. कीर्तनकार जे आध्यात्मिकचं प्रसार आणि प्रचार करतात, जे माऊली ज्ञानेश्वर असतील, संत तुकाराम असतील, यांच्या नावाची महिमा गाणारे कीर्तनकार महेंद्र महाराज मस्के यांच्यावर जीव घेणा हल्ला केला. प्रसिद्ध इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर हल्ला केला. यांना किती ताप दिला. परत आपले जिजाऊचे वंशज जाधव यांच्यावर हल्ला केला. मग हे ज्यावेळेस हल्लं झालं त्यावेळेस संभाजी ब्रिगेडनं असं म्हणली होती हल्ला नव्हता, जीव घेणं हल्ला नव्हता. आणि आता ज्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला म्हणजे ते म्हणतात ना, बोगे बबूल तो आम कैसे उगेगे. म्हणजे तुम्ही जी प्रथा पाडलेली आहे एक दिवस तीच तुमच्या गळ्याशी आली. आणि मग ह्यांनी सांगितलं माझ्या बिहाड हल्ला झाला, मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असं झालं, समता बंधुता एकता सगळी धोक्यात आली, संविधान मग भाजपचा ही कट आहे, अमुक निरस केलं, बावनकुळे साहेबाचा हा माणूस आहे, देवेंद्र फडणवीसांचा हा माणूस आहे, म्हणून ती कसं दाखवायचा प्रयत्न केला. त्यांनी मीडियाला काही व्हिडिओज दाखवले. तर मी त्याचंही स्पष्टीकरण देतो की मी 2023 मध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. माझं सामाजिक कार्य बघून आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे ज्यावेळेस ते प्रदेशाध्यक्ष होते त्यांनी मला भारतीय जनता पार्टीत प्रवेश करून प्रदेश सचिव पद दिलं. त्याच्यानंतर इंदापूरचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचं माझं काय आतल्यात जमत नव्हतं. खऱ्या अर्थानं तुम्हालाही माहित आहे प्रस्थापित आणि विस्थापित यांच्यामध्ये वाद हा असतोच. मग प्रस्थापित हा विस्थापित दाबतोच. पण बावनकुळे हे आपण म्हणतो ना की ग्राउंड लेवलवरून वर आलेले नेते. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडे तक्रार केली की साहेब माझ्या संग असा असा अन्याय होतोय आणि माझ्या संग जर असंच होणार असेल तर मी पक्षातनं परत बाहेर जातो. आणि आम्ही त्यावेळेस युवा मोर्चाच्या माध्यमातून 52 शाखेचं ओपनिंग घेतलं होतं एकाच दिवशी. तर त्यावेळेस एक कार्यकर्ता जो जोमाने काम करतोय, जो फील्डमध्ये उतरून काम करतोय, याचा आत्मविश्वास वाढावा, ज्याच्यावर अन्याय होऊ नये यासाठी बावनकुळे साहेबांना ती केलेलं वक्तव्य होतं की दीपक आम्ही आणि देवेंद्रजी तुझ्या पाठीशी आहोत, कुणालाही द्यायची कारण नाही. म्हणजे पक्षांतर्गत कुठल्याही गोष्टीला द्यायची कारण नाही. तर यांनी ती व्हिडिओ समोर आणले आणि सांगितलं बघा हे असंच आहे, बघा ते तसंच आहे. पण मेन मुद्दा हा बाजूला ठेवला. आता मी परत कम टू द पॉइंट मुद्दा येतो. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणलं की शिवधर्म फाउंडेशनची स्थापना ही 2019 साली झाली. 20 साली संभाजी भिडेचं आंदोलन झालं. 21 साली आम्ही तुम्हाला माहित असलं आता जंगली रम्मी प्रकरण गाजलेलं आहे. तुम्ही सर्च करून बघा. ज्यावेळेस जंगली रम्मी आली होती 2021 मध्ये त्यावेळेस भारतामध्ये पहिलं आंदोलन शिवधर्म फाउंडेशननं आम्ही केलं होतं. परमिशन न घेता मरीन ड्राईव्हला मन्नत शाहरुख खानच्या बंगल्यासमोर. मन्नत समोरच का केलं तर शाहरुख खान हा त्या गेमचा ब्रँड अँबॅसिडर होता. हा घर बसल्या सांगायचा की खाना हो गया आओ हँड टू हँड रमी खेले, घर बैठो लाखो कमाओ, करोडो कमाओ. खऱ्या अर्थाने बघितलं प्रॅक्टिकली विचार केला तर घर बसल्या लाखो कमवू शकतो का. अहो ह्या पृथ्वी तलाव, मी महाराष्ट्रात आणि भारतात म्हणत नाही, ह्या पृथ्वी तलाव अशी एकही गेम नाही जी सर्वांना फायदा देऊ शकते. गेम हिचा अर्थ असा असतो की एक जिंकणार आणि 1000 जण हारणार. मग म्हणजे गेमच्या नावाखाली झालेलं ही गॅमलिंग आहे. आणि हे आपण सरकारच्या निदर्शनात आणण्यासाठी आणि त्याचे जे ब्रँड अँबॅसिडर आहे शाहरुख खान, ज्याचे करोडो फॉलोवर आहेत, आज त्यांनी काय बोध घ्यायचा की शाहरुख खान स्वतः म्हणजे ज्याला आपण फॉलो करतोय, जो आपला आयडॉल आहे, तो आपल्याला काय सांगतोय तर घरी बसल्या लाखो कमवा. आणि म्हणून आम्ही त्याच्या मन्नत ह्या बंगल्यासमोर आंदोलन केलं आणि मन्नत ह्या नावाला चपलीनं आणलं. आम्हाला तिथं अरेस्ट झाली. त्याच्यानंतर 2023 मध्ये माझा भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. आणि भारतीय जनता पार्टी ही सत्तेमध्ये म्हणजे सरकारमध्ये असताना, आता तुम्हाला स्पेसिफिक सांगतो की भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये असताना, मी युवा मोर्चाचा प्रदेश सचिव असताना ज्यावेळेस दुधाचे दर हे 20, 21, 22 रुपये वाढते आणि पाण्याच्या 1 लिटर बाटलीचा रेट हा 20 ते 25 रुपये होता आणि शेतकऱ्याच्या दुधाचा रेट हा 20 ते 21 रुपये होता. म्हणजे ज्या दुधाला सरकारने काढलेला हमी भाव, रेट म्हणजे किती खर्च येतो 1 लिटर दुधाला, तर दुधाला 1 लिटर गाईच्या दुधाला खर्च, चाऱ्याचा, ते मेहनत ही सगळे धरून त्याचा रेट येत होता 58 रुपये. हे सरकारने काढलेलं आहे. आणि रेट सरकार किती देते ते 20-21 रुपये. तर हा शेतकऱ्यांवर होत असलेला अपमान होता, अन्याय होता.
तर या अन्यायाच्या विरोधात मी सरकारचा एक भाग असताना इंदापूरमध्ये 11 दिवस आमरण उपोषण केलं आणि शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदानाचा मंजुरी भेटली. विखे पाटील त्यावेळेस दुग्ध विकास मंत्री होते. 2 महिने अनुदान भेटल्यावर 2 महिन्यांनाच टाइम पिरियड वाढवून भेटावं म्हणून परत बोंबा आंदोलन केलं. मी तुम्हाला लांबत असेल तरी का सांगतोय, कारण विरोधक ज्या गोष्टीनं एखाद्या नसलेल्या विषयाला रंगवून सांगते, तर सत्य हे तुमच्या समोर आलं पाहिजे. कारण तुम्ही, आपण म्हणतो ना की लोकशाहीचं 4था स्तंभ, ज्या स्तंभावर घर बसल्या माणूस दुनियामध्ये काय चाललंय आणि ते कितपत खरं आहे ते कितपत खोटं आहे हे जाणून घेऊ शकतो. म्हणून मी तुम्हाला हे विश्लेषण देतोय. तर त्यावेळेस सरकारनं शेतकऱ्याच्या दुधाला 5 रुपये अनुदान वाढवून दिलं. सरकारचा मी भाग असताना सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. त्याच्यानंतर मग पावसाळी अधिवेशन आलं. पावसाळी अधिवेशनात मुद्दा घेऊन त्याच्यावर तोडगा निघावा यासाठी सरकारचा मी सचिव असताना भारतीय युवा मोर्चा, जनता पार्टीच्या युवा मोर्चाचा मी विधान भवनासमोर दूध ओतून आंदोलन केलं. आपल्या सर्व मीडियाने त्या बातम्या लावल्या. म्हणजे मी सरकारमध्ये जरी असलो, मी भारतीय जनता पार्टीमध्ये जरी असलो, तरी मी माझी कामं ही जनहिताचीच केलेली आहेत. तुमच्या माहितीसाठी सांगतो की आपल्या संघटनेमार्फत सर्व स्तराची कामं केलेली आहेत. मी ती सांगून तुमचा वेळ वाया घालवणार नाही. मी महत्वाच्या आणि मेन मुद्द्यावर बोलणार आहे. मी फक्त ह्याच्यासाठी हे सांगितलं की जी ब्रिगेडने गवगवा केला की दीपक हा भाजपचा आहे आणि ह्या जाणून बुजून हल्ला नाही. छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा अपमान होणे ही लढाई माझी भारतीय जनता पार्टीमध्ये जायच्या आधीपासून होती आणि मी ती साहेबांशी बोललो देखील होतो की आमचे जे अधुरे आंदोलन चालू आहेत ते साहेब चालूच राहतील. आमची संघटना सामाजिक कार्य करत राहील. मी पक्षाचं देखील काम करेल. त्यावेळेस त्यांनी हा म्हणलं होतं आणि त्या पद्धतीने आम्ही समाजसेवेची कामं करतो. तर संभाजी ब्रिगेड खऱ्या अर्थाने बघितलं ना, संभाजी ब्रिगेड ही खंडणीखोर संघटना आहे. संभाजी ब्रिगेड ही जातीमध्ये तेढ पसरवणारी संघटना आहे. संभाजी ब्रिगेड ही हिंदुत्वाच्या विरोधात, म्हणजे हिंदू परंपरा असतील, देवी देवता असतील यांच्या विरोधात बोलणारे प्रवक्ते तयार करून समाजात अशांतता पसरवणारी संघटना आहे. शाही फेक सारखं समाजसेवकांवर शाही फेक सारखं हल्ला करून त्यांच्यावर जीव घेणं, हल्ला करून सामाजिक दहशत पसरवणारी संघटना आहे. संभाजी ब्रिगेड खऱ्या अर्थाने बघितलं तर अर्बन नक्षलाईट संघटना. ही संघटना बॅन केली पाहिजे. आज ज्या अर्थाने ते म्हणतात की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावामधला एक अक्षरी बदल करणार नाही. रवींद्र गायकवाडचं म्हणणं आहे की त्याच्या नावामध्ये संभाजी जे नाव आहे ते इकिरी उल्लेख नाही, कारण त्याच्यामध्ये जी आहे. खऱ्या अर्थाने विचार केला हा खूप सेन्सिटिव्ह मुद्दा आहे. सगळ्यांनी विचार करा. हा महापुरुषांचा सरळ अपमान करायचा हा सुरुवात आहे. म्हणजे आज त्यांचं म्हणणं काय की संभाजी या नावामध्ये जे जी आहे, संभाजी हे जी आदरयुक्त आहे. नाही, नक्कीच आदरयुक्त आहे. कारण आपण म्हणतो दीपकजी, राहुलजी, सागरजी, विनायकजी आदरयुक्त आहे. पण ते कुणासाठी? कॉमन पर्सन, जस्ट तुम्ही मी, ऑलवर. पण जे छत्रपती आहेत, ज्यांचा लिगली राज्याभिषेक झालेला आहे, आपल्या शिवरायांचे वीर पुत्र आहेत, त्यांचं हिंदू धर्मासाठी बलिदान किती आहे, त्यांचं शौर्य किती आहे, ते फक्त त्या जी मध्ये बसण्याजोग आहे का? ठीक आहे. तर उद्या हे म्हणतील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावामध्ये बाबासाहेब आहे, साहेब. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावामध्ये अहिल्यादेवी आहे, मग पुण्यश्लोक का लावायचं? साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावामध्ये भाऊ या आदरयुक्तच आहे, मग साहित्यरत्न का लावायचं? खऱ्या अर्थाने बघितलं तर प्रत्येक महामानवाला जी उपाध्या देण्यात आलेल्या आहेत ती त्यांच्या कर्तृत्वानुसार आहेत. ते त्यांच्या जीवनात त्यांनी जे दिलेलं बलिदान आहे त्याची ती पोच पावते. आणि आज तुम्ही सहज उल्लेख करताना म्हणता ते आम्ही चालू देणार नाही, ते आम्ही असंच करणार. ते दंडेलशाही आहे का? आम्ही ह्याला फिरू देणार नाही, त्याला महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे का? हा, म्हणजे दुसऱ्याला काय त्या गोष्टी येतच नाहीत का? का दुसऱ्यांनी बांगड्या भरल्यात? त्याच्यामुळं आमची तर मागणी आहे, अजून एकदा प्रवीण गायकवाड यांना मागणी आहे की तुम्ही तुमच्या संघटनेच्या नावामध्ये नाव बदलू नका. आमचा त्यांच्या संघटनेच्या कार्याला, त्यांच्या विचाराला विरोध नाही. कारण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानं प्रत्येकाला त्याचं स्पेशल विचार मांडण्याचा एक अधिकार दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याला विरोध करत नाही. पण तुम्ही तुमच्या इगोसाठी अखंड महाराष्ट्राच्या भावना दुखावणार असाल
तर नक्कीच शिवभक्त उद्या तुम्हाला महाराष्ट्रात फिरून देईल का नाही याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आज फक्त शेकडो हजारो मावळ पिटून उठल्यात, उद्या तुमच्या ह्या कुकर्मावर लाखो पिटून उठते. आणि मी आपण जर म्हणत असाल की शाहीफेक हा चुकीचा आहे, तर प्रवीण गायकवाडनं धर्मवीर छत्रपती संभाजी मीडिया समोर येऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावापुढे छत्रपती लावता येत नाही, तर छत्रपती आपलं संभाजी राजे ब्रिगेड, संभाजी महाराज ब्रिगेड किंवा आदरयुक्त करणार आहे अशी घोषणा करावी. मी ज्या हाताने त्यांना काळं फासले, मी त्याच हाताने त्यांना पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी नेऊन दुग्धाभिषेक घालून पवित्र करून टाकतो. म्हणजे खरं बघितलं तर ही लोक अजिबात हिंदू धर्माला मानत नाही. पण ह्यांचा बुद्धीचं बघा ना, की ज्यावेळेस अक्कलकोटमध्ये शाहीफेक झाली तर ह्यांना पंढरपूरमध्ये आणून दुग्धाभिषेक केला. मग तुम्ही हिंदू धर्माला मानत नाही तर हिंदू धर्मामध्येच ती प्रथा आहे की एखाद्या शुद्ध गोष्टीला अशुद्ध झाल्यावर त्याला दूध अभिषेक घालून पवित्र केलं जातं. बरोबर, तुम्ही मानत नाही, मग दुग्ध अभिषेक ऍक्सेप्ट कसा केला? म्हणजे तो तुमचा किती ढोंगीपणा आहे हा जनतेच्या समोर सरळ सरळ येतो. आणि ह्या शाहीफेकच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पुढं संभाजी ब्रिगेडचा बोरका फाटलेला आहे. खऱ्या अर्थाने बघितलं तर संभाजी ब्रिगेड म्हणतं की आम्ही देवी देवतांना मानत नाही, आम्ही कुठल्याही धर्माच्या देवी देवतांना त्यांच्या चमत्कारांना मानत नाही. नका मानू, आमचं त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. पण विचार करा, ज्या म्हणजे महाराष्ट्रातला 98 ते 99% समाज हा स्वामींची पूजा करतो. आपण सर्व त्यांना दैवत मानतो. आता कोण मानतं कोण नाही मानतो तो त्यांचा प्रश्न आहे, पण 90% तर मानतात. अशा स्वामींना तुम्ही तुमच्या अधिवेशनामध्ये असं वक्तव्य करता की एक तर महिला आहे, तो वक्तव्य मी करू शकत नाही, पण अपशब्द वापरता तुम्ही आणि त्यांचा अपमान करता महाराष्ट्राच्या समोर तुमचं राष्ट्रीय अधिवेशनामध्ये. लीला बघा त्या स्वामींची, की त्यांनी त्या संघटनेच्या अध्यक्षाचं तोंड त्यांच्या पायापाशी आणून काळं केलं. ही लीला आहे त्या स्वामींची. असं. आणि खरं बघितलं तर आपल्या घरातल्या एखाद्या लहान मुलांनी शेजारच्या घरात जाऊन जर काय तोडफोड केली तर त्या शेजारच्या घरचा माणूस काय म्हणतो? त्याच्या बापाला बोलवलं, त्याच्या आईला बोलवलं, घरातल्या कर्त्या माणसाला बोलवा ना आपली भरपाई घ्या, विषय दाबून टाका. तसं महारावनं केलेलं वक्तव्य त्या संघटनेचा अध्यक्ष म्हणजे बाप प्रवीण गायकवाडला भोगायचा आलेलं, दुसरं काही नाही. ही स्वामींचा न्याय आहे. या माध्यमातून आपण आता ही शाहीफेक तर झाली, इथपर्यंत लढा झाला. हा लढा, ही आंदोलन आमचं अजिबात थांबणार नाही. अगदी आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. आता आमचं पुढचं पाऊल असं आहे की आम्ही धर्मदाय आयुक्त आणि निवडणूक आयोगाला लेटर दिलेलं आहे आणि त्यांना टाइम दिलेला आहे की एक धर्मदाय आयुक्तांना टाइम दिलाय की 28/8 पर्यंत जर त्यांनी संभाजी ब्रिगेडचं नाव बदलावं यासाठी त्यांच्यावर कुठलीही कारवाई नाही केली तर आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर भव्य आंदोलन करणार. आणि धर्मदाय आयुक्तांना विनंती केलेली आहे की 11/9 पर्यंत जर त्यांनी कारवाई नाही केली तर आम्ही त्यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार. धर्मदाय आयुक्तांनी कारवाई संभाजी ब्रिगेड संघटनेवर करायची, लोक आयोगाने कारवाई संभाजी ब्रिगेड पक्षावर करायची. काय करायची की तुम्ही तुमच्या संघटनेच्या आणि पक्षाच्या नावामध्ये जे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आहे ते आदरयुक्त घ्या किंवा मग बदला. असं बी तुमचं कार्य औरंगजेबाचं आणि अफजल्याचं उदात्तीकरणाचंच आहे. मग ठेवून टाका ना औरंगजेब ब्रिगेड, मोगल ब्रिगेड, पोर्तुगीज ब्रिगेड, इंग्रज, असं काहीतरी ठेवा जे तुम्हाला सुटेबल होईल. आम्ही कुणी काय ठेवा हे अजिबात सांगणार नाही. पण संभाजी ब्रिगेड खऱ्या अर्थानं औरंगजेबाची पाठराखण करणं, अफजल्याची पाठराखण करणं किंवा जी जिहादी वृत्तीची लोक आहेत, लव जिहाद सारख्या ह्याला समर्थन देणं, जी वक्फ बोर्डाच्या नावाखाली हिंदूंच्या जमिनी बळकावल्या जात आहेत नो ऑब्जेक्शन मध्ये, अशा गोष्टीचं समर्थन करणं हे संभाजी ब्रिगेडचं कार्य आहे. म्हणून मी सांगितलं ना की संभाजी ब्रिगेड ही जंगलामध्ये बंदुकी घेऊन थांबलेल्या नक्षल्यांपेक्षा ही संघटना घातकी आहे. त्यामुळे या संघटनेला अर्बन नक्षलाईट संघटना म्हणून बॅन करण्यात यावी. हे आमचं पुढचं पाऊल असेल. धर्मदाय आयुक्तावरचं आंदोलन आणि निवडणूक आयोगांवरचं आंदोलन. मी आणलेला जो ऍक्ट 1950चा कायदा आहे, आम्ही केलेली आंदोलन आहेत त्याचे सर्व फुटेज
मीडियाला आलेल्या बातम्या फुटेज आणि ते पॉम्पलेट मी सर्वांना आपल्याला देतो. आपल्या मनात कुठलाही प्रश्न किंतूपर्यंत असेल तर आपण हा होतं ना सर. ही जी शिवधर्म फाउंडेशन आहे ना, हे रजिस्ट्रेशन करताना शिव सरकार होतं. धर्मदायकपणे आम्हाला सांगितलं की तुमच्या घटनेमध्ये शिव सरकार, सरकार हा शब्द बॅन आहे, म्हणजे हा, तर ते तुम्ही वापरू शकत नाही. तर तुम्ही नाव चेंजेस करून द्या, ऑप्शन असतो. मग आपण नाव चेंजेस केलं, आपली घटना आहे मी आपल्याला देतो ती, त्याच्यामध्ये बघा तुम्ही. हा नाही झाल्यानंतर ना सरकार शब्द बॅन झालता ना, मग परत आम्हाला सांगितलं बदलून द्या म्हणून, परत घटना आपली बदलली. त्याच्या मी जी घटना आहे ना आमची ती तुम्हाला देतो, त्याच्यात बघा पहिली सरकार शब्दाला परमिशन आहे. काही आंदोलन त्याच्यात झाली. इंदापूर मधलं जे पहिलं सेतूचं आंदोलन झालं ते त्याच्यावर झालेलं आहे. त्याचे पत्रव्यवहार केलेला आपण ते हे आहे ना शिव सरकारचं. त्याच्यामुळे तुम्ही संभाजी महाराज ब्रिगेड करायला अडचण नाही किंवा संभाजी राजे ब्रिगेड करायला अडचण नाही. आणि सर असं जरी बघितलं की त्या संघटनेचं नाव बदलावं लागत आहे, राजे महाराज भेटत नाही, तर बदललं पाहिजे ना. अहो आपल्या राजापेक्षा काय लय आहे का? जीव दिलाय लोकांनी, प्राण दिलेत. तुम्ही संघटनेच्या नावामध्ये थोडासा कानामात्राचा बदल करू शकत नाही, असं आहे. त्याच वेळा मागील काही वर्षात सुभाषचंद्र फुले असतील, चिंदम असतील, भगतसिंग कोश्यारी असतील, या सगळ्या लोकांनी महाराजांचा खूप वेळा अपमान केला. त्याविरोधात तुम्ही काय बोलताय? अगदी बरोबर बोलला तुम्ही. आता माझ्या सोशल मीडियाला तुम्हाला दाखवतो मी. माझ्या सोशल मीडियाला मी ज्या बाईट दिलेत ना, तुम्ही ज्यांची नाव घेतली ना, छिद्दमच्या वेळेस आमची संघटना स्थापन नव्हती, पण त्याच्यानंतर ना कोरटकर असेल, आपलं ते राहुल सोलापूरकर असेल किंवा ही जे बोललेत ना महाराजांनी 3-4, ह्यांना फाशीचीच शिक्षा द्यावी ही मागणी आम्ही केलेली आहे. त्याचा मी आता तुम्हाला पुरवतो. तुमची काय भूमिका होती? जे भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचं राज्यपाल त्यांच्याबाबत काय भूमिका घेतली? आम्ही त्यावेळेस ही बाईट दिलेली आहे, निवेदन दिलेलं आहे. आणि अजून मी सांगतो, ह्याच्या आधी बी आणि इथून पुढे बी जो कोणी माणूस फक्त छत्रपती संभाजी महाराजांचाच नाही, महाराष्ट्रामध्ये जे महामानव आहेत, ज्यांनी मानवतेला दृष्टिकोन ठेवून आपल्या जीवन अर्पित करून समाज हिताची कार्य केलेले आहेत, त्यांचा जर कुणी अपमान करीत असेल, तो माझा बाप असेल, माझा भाव असेल, मी स्वतः असेल, त्याला शासन झालं पाहिजे. आणि त्याला फक्त निषेध नाही हो, असल्यांची जीभ कापली पाहिजे. शाही टेकनाबाबत प्रवीण गायकवाड म्हटलं तसाच भयानक अपमान भगतसिंग कोश्यारींनी पण केला होता. त्यांच्यावेळी तुम्ही काय रस्त्यावरचं आंदोलन काय? सर आम्ही ह्या स्टेजवर तुम्ही भगतसिंग कोश्यारींवर काय म्हणा? त्यांच्यावर भूमिकाच नाही. मी त्यांचा जाहीर निषेध करतो. आणि त्यावेळेसही आम्ही इंदापूर तहसीलला निवेदन देऊन, पुणे जिल्ह्यात बारामती असेल, पुरंदर असेल, आम्ही निवेदन देऊन निषेध व्यक्त केला. त्या प्रकरणात आणि असं नाही की मी प्रवीण गायकवाडवर एका दिवसात शाईफेक केली. सर आम्ही 1.5 वर्षापासून प्रवीण गायकवाडांचा फॉलोअप आणि 3 वर्षापासून कोर्टाची लढाई लढतोय की सर्वच महापुरुषांचे नव्हे, जे हॉटेल, लॉज, पानटपरी, बिअर बारला आहेत. सर ज्यावेळेस आमची पदयात्रा पुण्यात आली ना, त्यावेळेस उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, मुख्यमंत्री साहेब होते. त्यावेळेस त्यांनी एक GR काढला होता की कुठल्याही हॉटेल, लॉज, पानटपरी, बिअर बारला महापुरुष आणि गडकोट किल्ल्यांची नावे देण्यात येऊ नये. जर दिले असेल तर ती त्यांनी 90 दिवसाच्या आत हटवावी. ही आपल्या आंदोलनातूनच काढलं सर. आणि आमची संघटना जेवढी आहे तेवढ्या ताकदीनं छत्रपतींचा किंवा महापुरुषांचा अपमान करणाऱ्याच्या विरोधात आम्ही लढतो. तुम्ही म्हणाल की तुम्ही मराठा आहे म्हणून छत्रपतींचं आंदोलन केलं का? तर नाही. मी पहिल्यांदाच सांगितलं की तुम्ही ह्याच्यात वाचा की ही तर कॉम्प्लीट आजचं नाही ना, ह्याच्यात सर्व महापुरुषांची नाव आहेत आणि सगळ्यांच्याच नावाचा अपमान होणं. आणि नुसतं महापुरुषांच्या ह्याच्यावर नाही तर शेतकऱ्यांना न्याय भेटावा. आपला युवक हा देशाचं भवितव्य आहे आणि हे भवितव्य दुसरीकडे भरकुटे नाही म्हणून शाहरुख खानच्या बंगल्यासमोर केलंच ना सर आम्ही आंदोलन. त्यावेळेस आम्हाला शासन झालंच की. आम्ही विधान भवनासमोर आंदोलन केलं, काट्या खाल्ल्याच की आम्ही. मीडिया समोर नाही पण आत नेऊन हाणलंच की आम्हाला. मस्ती आली का तुला? मस्ती आली? असं करतो तसं करतो. आता बाहेर जाऊन सांगावं लागतंय का आम्हाला? दाखव म्हणल्यावर काट्या. मग आपलंच दुसऱ्याला उघडं करून दाखवले का होतं ना. त्याच्यामुळं सगळ्या पद्धतीनं आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मेळावे देखील घेतलेले आहे.
ह्यातली एक जरी खोटी गोष्ट निघली तर तुमची चप्पल आणि माझं डोकं असेल. आत्ता पुरावा दाखवतो. त्याला जोडून एक वेगळा प्रश्न असा आहे की सुधांशु त्रिवेदी यांनी एक वाक्य केलं होतं की महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची माफी मागितली. भगतसिंग कोश्यारींनी जे शिवाजी महाराजांचा आव्हान केला होता त्या विरोधात नवी मुंबईतल्या एका वकिलानं हायकोर्टात पिटिशन फाईल केली. तुमच्याकडनं तसं काही होणार आहे का? आणि जी पिटिशन फाईल झाली आहे भगतसिंग कोश्यारीच्या विरोधात त्यामध्ये त्यांनी अशी मागणी केली की कोश्यारीवर अॅट्रॉसिटी दाखल होती. अर्थात त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्यातल्या काही तरतुदी मांडूनच ते केलं. तुम्ही अशा पद्धतीनं जे काही लोकांनी मधल्या काळात महाराजांचा अवमान केला परंतु त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत हा म्हणून कोर्टात वगैरे जाणार आहात का? सुधांशु त्रिवेदीचा विषय हा मला खरंच माहित नव्हता म्हणजे काही कारणास्तव ते त्यावेळेस आमची ऍक्शन झाली नव्हती. पण आज तुम्ही आठवण करून दिले ना सर, तुमचा नंबर द्या, मी 8 दिवसाच्या आत वकिलाशी बोलून आमच्या संघटनेमार्फत ही PIL दाखल करतो. जे आहे ते सत्य ऍक्सेप्ट केले पाहिजे. माझंच लाल म्हणून जमणार नाही. मी ह्या विषयावर हे करेल. बाकीच्या विषयांचे आम्ही निवेदन दिलेलं ते आम्ही तुम्हाला पुरावा दाखवू शकतो. आणि तुम्हाला म्हणलं ना की आमच्या माझी एक म्हणजे हे आंदोलन सुरू व्हायच्या आधी जिल्हा लेवलला आंदोलन सुरू व्हायच्या आधी माझी जी एक मुलाखत पत्रकारांनी घेतलेली आहे ती मुलाखत मध्ये बघा मी काय म्हणलेलं आहे की राज्य सरकारनं असा निर्णय घेतला पाहिजे की महापुरुषांचा अवमान करणाऱ्या लोकांवर कठोर ते कठोर कार्यवाही झाली पाहिजे. म्हणजे काही झालं तर 3 महिने तर कमीत कमी जामीन झाला नाही पाहिजे. हे 1-2 दिवसात जामीन झाले ते गंडार लगेच करतात. हे आम्ही केलेली म्हणजे मी बोललेलं आहे. मी काही सरकार नाही किंवा एवढा मोठा बी नाही, पण ते आपण म्हणतो ना की चिमणी जेवढी आहे ती तेवढंच सूचित पाणी धरून देणार ना. सरकारला दखल घ्यावी लागेल. कारण हा प्रश्न एकट्या दीपक अण्णा काटेचा किंवा शिवधर्म फाउंडेशनचा नाही, करोडो शिवप्रेमींच्या भावनेचा आहे, अस्मितेचा आहे. आज तुम्ही जरी पत्रकार असाल तुम्हाला ती गोष्ट बोलता येत नसेल तरी बी तुमच्या मनात महापुरुषांविषयी प्रेम आहेच. कारण आज ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिले आणि ज्या संविधानाच्या आधारावर आज मी बोलतोय आणि तुम्ही ते उद्या लिहिणार आहात, छापणार आहात, त्यांचंच नाव नाही की भविष्यात त्यांचाही अपमान होऊ शकतो. अशा गोष्टींसाठी जी आम्ही ऍक्शन घेईल कोर्ट लेवलला असेल तेव्हा संविधान तर सरकारला त्याची दखल घ्यावी लागेल. किंवा मी उदयन राजे भोसलेंना भेटलो, त्यांना निवेदन दिलं, त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली आणि त्यांनी मला सांगितलं की माझ्यापासून म्हणजे त्यांच्या लेटर पॅडवर ते राज्याच्या गृहमंत्र्याला आणि केंद्राच्या गृहमंत्र्याला दोघांनाही पत्र लिहून विनंती करणार आहे की यामध्ये ज्या ज्या महापुरुषांची नावे ती ऍक्ट 1950 मध्ये घ्यायची राहिलेली आहेत त्या महापुरुषांची नावे घ्यावी. ही फक्त दीपक काटेचं आंदोलन आहे म्हणून नाही, पण हे महापुरुषांनी त्यांचं बलिदान दिलेलं आहे. मग कोणी बी लुंग्या सुंग्या उठतो आणि त्याच्या धंद्याचं ब्रँडिंगसाठी अहिल्या पान शॉप, शंभूराजे बिअर बार, संभाजी हॉटेल, संभाजी टी कॉर्नर, हे बरोबर नाही. संभाजी ब्रिगेडने मध्ये सांगितलं की एखाद्या माणसाचं नाव संभाजी असेल तर त्याला बी छत्रपती लावणार का? नाही यार, तुमची एवढी छोटी बुद्धी कशी असू शकते? माणूस हा पर्सनल त्याचा विषय आहे. छत्रपती लावा एवढं कर्तृत्व त्याचं आहे का मोठं? छत्रपती संभाजी महाराजांना छत्रपती का लावलं लोकांनी? धर्मवीर का म्हणलं तर ती त्या कारणामुळे.